अमर रहे या घोषणा दिल्या जात आहेत, कारण या सगळ्यांच्या मनामध्ये अजित पवार यांचं स्थान कायम राहणार आहे। ड्रोन प्लीज खाली घ्यायचे। ड्रोन पोलीस विभागाची सूचना, ड्रोन खाली घ्या। थोड़ा मोबाइल खाली करना दादा। आताच्या घडीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे। त्यांचं पार्थिव उचलून आता चितेवर ठेवलेलं आहे, सरण रचलं जात आहे। एक 66 वर्षांचा प्रवास आज थांबलेला आहे। अनंताच्या प्रवासाला अजित पवार निघालेले आहेत। त्यांचे सगळे बंधू तिथे उपस्थित आहेत, मुलं उपस्थित आहेत, पुतणे उपस्थित आहेत, पवार कुटुंबातले प्रमुख मंडळी सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि देशभरातून आलेले मान्यवर सुद्धा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे उपस्थित आहेत। लाखोंच्या संख्येनं बारामतीकर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि त्यांच्या कार्यावर प्रेम करणारे तिथे उपस्थित आहेत। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला जातोय। जय पवार आणि पार्थ पवार हे दोघे जण त्यांचे अंत्यविधी पार पाडतायत। मंत्रोच्चारात त्यांचे हे अंत्यविधी पार पाडले जात आहेत। काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्यावरून चौथऱ्यावर आणलं गेलं। तिथं शासकीय प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता धार्मिक मंत्रोच्चारात धार्मिक प्रक्रिया, धार्मिक विधी पार पाडले जात आहेत। आणि धार्मिक विधीनंतर आता मुखाग्नी दिला जाईल। अनंतात विलीन होण्याच्या दिशेने प्रवास अजित पवारांचा सुरू होतोय। मात्र अजित पवार हे कायम स्मरणात राहणार आहेत। अखंड घोषणाबाजी तिथे सुरू आहे। तिथे उपस्थित जमलेले सगळे दादा प्रेमी हे वारंवार आणि अखंड घोषणा देत आहेत। एक अपेक्षा आहे की पुन्हा दादा येतील अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सुद्धा वारंवार दिल्या जात आहेत आणि प्रत्येकाच्या डोळ्यात आसू आहेत, कारण घडलेली घटना अनाकलनीय आहे। अशा पद्धतीनं दादांची एक्झिट ही कुणालाही अजूनही मनाला पटत नाहीये। अजूनही प्रत्येकाच्या मनातनं हळहळ होते। साधारण 4 ते 4.5 दशकांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी जोडलेली माणसं इथं हजर आहेत। प्रत्येकाला अजित पवारांसाठी काहीतरी बोलायचंय।
पवारांच्या पार्थिवावर ठेवलेला आता तिरंगा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. काही वेळातच आता अजित पवारांना अग्नी दिला जाईल आणि अनंतात विलीन होण्याचा त्यांचा प्रवास सुरू होईल. हा प्रवास इथल्या प्रत्येकासाठी अतिशय क्लेशदायी आहे, कारण प्रत्येकानं अजित पवारांसोबत अनेक स्वप्न पाहिलेली होती. इथलं छोटं दुकान, अगदी साधी टपरी जरी असेल तरी सुद्धा अजित पवारांनी इथे यावं अशी अपेक्षा इथल्या नागरिकांची असायची आणि खरोखरीच दादा ती अपेक्षा पूर्णही करायचे. दादा स्वतः तिथे उपस्थित राहायचे. उद्घाटनाला जरी जाता आलं नाही तरी नंतर त्या ठिकाणी भेट द्यायचे. असे अनेक लोक त्यांनी जोडून ठेवलेले होते. केवळ कार्यकर्तेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आपलासा वाटणारा नेता अशी दादांची ही ओळख होती आणि म्हणूनच आज हा जनसागर इथे लोटलेला आहे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी. पुष्पमालां सुप्रतिष्ठतु. टॉप अँगल घे म्हणतात. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणेनाथ प्रेत मोक्षो प्रदो भव. मोबाईल आता ही दृश्य आपण बघतोय. सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांच्या पार्थिवा शेजारी त्या प्रदक्षिणा पूर्ण करून त्यांच्या पायाशी बसलेल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि राणा जगजितसिंह पाटील त्याचबरोबर श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे बंधू सुद्धा तिथे उपस्थित आहेत. तुलसी पत्रम उपतिष्ठतु. तुलसी पत्र
मुखार्पण पूर्ण झालेलं आहे आणि आता मुखाग्नी देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सरण रचलं जात आहे. शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी सज्ज असलेला जवानाचा एक चमू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अतिशय शोकाकुल असं वातावरण आहे. प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्या आहेत आणि आता सर्व इतर कुटुंबीय बहिणी या देखील अंत्यदर्शनासाठी आलेल्या आहेत. पवार कुटुंबातले इतर सदस्य आता अंत्यदर्शन घेताना दिसत आहेत.